परत तेच स्वप्न. रोजच ठीक आहे, मी चहा करते. अरे यार नाही, मला उशीर होतोय. अरे काही नाही होत रे 5 मिनिटांनी. हे रोज रोज गरजेचंच आहे काय? हो आहे. आकाश, तू आणि तुझा देऊ ना एक दिवस माझा जॉब खाणार आहे. असं नाही म्हणायचं. हे सगळं त्याच्यामुळेच आहे. ठीक आहे, मला वेळ होता. मी तुला बोलले होते रविवारी मला पूजा घालायची आहे म्हणून. आणि मी नाही म्हटलं होतं. सेठ, अरे घालू येणार आहे. अरे महाराजांनी सांगितलंय. नाही, उगीच हट्ट करू नको. मला त्या गोष्टी करूयात ना रे सीट. सीट महाराजांनी सांगितलंय. सीट ऐकणार रे. फक्त एकदा ऐक ना प्लीज माझं. मला वेळ झाला नाही. पेपर चेक केले. आता काही डॉक्युमेंट्स अप्रूव्ह आहेत, ते बघूया आपण. तरी पण जास्तीत माझा प्रयत्न असेल की तुमचं प्रपोजल आपण लवकरात लवकर फायनल करूया. तसं हे मार्केट व्हॅल्यू करायचं आवश्यक आहे. एक्सक्यूज, काय बोललं काय बोललं तुम्ही? हां, तेच सांगितलं. काय सर, काय प्रॉब्लेम? नाही बोला, काय म्हणत होता? जे आमचं मार्केट लवकरात लवकर केलं तर म्हणजे आपल्या काय प्रॉब्लेम आहे काय? सर काय होते काय? पाणी देऊ का?
तिथे जावा, तुम्हाला तुमची बस तिथे मिळेल. पाच मिनिटासाठी आमच्यासमोर बिरदेवच आलाय असं वाटलं मला. बरं झालं यात्रेच्या वेळेलाच आला तो. एवढ्या दिवस कुठे होता आला नाही. काय फरक पडतोय आता आलं हे महत्वाचं आहे. आता आलाय तो महिनाभर जायचं नाही. हा चला आता उशीर झालाय आता जाऊया चला. माझा नातू आलाय खात्री घेऊन चाललोया.
हॅलो बिरदेव आपणचा नातू आलाय चला बिरदेव आपणचा नातू आलाय बोलू काय बिरदेव बाप्पाचे नातू ते हे खास माझे मित्र होते आणि म्हणून त्यांनी देवासाठी बरंचसं काम केलेलं आहे. उद्या यात्रा आहे. उद्या यात्रेच्या निमित्ताने इथं आलेले आहे. आजचा यात्रेचा पहिला दिवस आहे आणि आज आमच्या भजनाचा कार्यक्रम आहे. त्या भजनाच्या कार्यक्रमाला तुम्ही आज नक्की आलं पाहिजे. तुमच्या आजोबांना भजनाची खूप आवड होती, त्यामुळे तुम्ही नक्कीच या. मी तुला प्रत्येक वेळी विचारत आहे, आपलं कोणीच नाहीये का रे? तुझ्या पास्ट बद्दल, आई वडिलांबद्दल, आजी आजोबांबद्दल. मला हे काहीच आठवत नाहीये आणि एवढी सारे लोक मला ओळखतात. तर इथे मी कसा आलो ना हेच मला समजत नाहीये. आणि हे लोक कुठल्या परिवाराबद्दल, आजी आजोबाबद्दल बोलतात हे सुद्धा मला समजेना झालेलं आहे. मला कुठली तरी शक्ती बोलवते. ज्या लोकांशी माझा काही संबंध नाही त्या लोकांचं स्वप्नात येणं, ज्या आजोबांना कधी बघितलंच नाही त्यांच्यावर लोकांची एवढी श्रद्धा, हे सगळं ना कुठं ना कुठं गावाशी जोडते मला. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचे, दास रामाचे, दास भंडारा एक टाकलाय काय हातपाय झालाय या यात्रा चालू आहे काय पोरं आहेत बाई यात्रेत जा भंडारा लावलेत दर्शन घेऊन या. शर्ट हा एकच माझ्याकडे. माझ्या मुलग्याचा आहे मी घेऊन येतो. हा देतो. नवीन चालते.
चला झोपा, शुभरात्री. चला. हा हा. हा जाऊया, पहिला दर्शन घेऊया मग जाऊया. आता चप्पल काढ. आज मंगरायची यात्रा आहे, दर्शन घे मग खेळायला जा. पुढे राहिलंच की. काळा बाघार येतो संगतीला.
निघाले त्यांचं लेंढाळ हो आम्ही धनगर अन हो काळ्या रानाचं अर हो काळ्या मातीचे अन हो सोन्याने डोंगर माथ्याला आम्ही राहणार बाळा सिद्ध, ऐक, आता तू मोठं झालायस, समजूतदार झालायस. आपल्याला आई नाही, आपला आप्पा म्हणजे तुझा आजोबा, तोच आपल्यासाठी सगळा आहे. बाळा तू शिक, मोठा हो, तर ह्या गावाला तू काय विसरू नको. मला माहीत नाही तू ह्या गावात राहशील का नाही, कारण तुझा वंश ह्या गावात शेवट तुटून राहणार. मी जर गेलो, तुझा आप्पा आणि ह्यू मंगराया तुझी कधीच साथ सोडणार. पोत्याचा जीव गेला वाटतं. त्याला यात्रे दिवशी हात लाल झाला. आयते नदी टाकून द्या चालेला, रात्रभर मगरी खाऊन टाकली. यात्रे दिवशी काय काय करायला लागलंय. अर्धी चला मला अरे टाकला का नाही? अरे आवाज आले वर पडे का बघा. जरी तू गेलास, हा मंगराया कुठल्या न कुठल्या रूपात तुला जरूर आणेल गावात. लवकर जावा, बघा जावा, गावाला येतील.
बेटा सिद्ध, यही रहो। इस जमीन को तुम्हारी जरूरत है। ये गांव सिर्फ मिट्टी नहीं है, ये आस्था है, परंपरा है, मेरा रूप है। हे मंगराया, मी तर एक साधा मुलगा, हा विनाश कसा मी थांबवणार? तुम सीधे सादे नहीं हो सिद्ध, तुम मेरा एक हिस्सा हो। तुम्हारे अंदर त्रिशूल है, ताकत, हिम्मत और दया। मग देवा, माझ्या मनात प्रश्नच प्रश्न आहेत, कुठे उत्तरे शोधू? जवाब बाहर नहीं है सिद्ध, यह इस गांव की हर सांस में है, हर इंसान की आस्था में है। म्हणजे मला इथंच थांबायचंय, या लोकांसाठी, या भूमीसाठी? हाँ, क्योंकि तुम सिर्फ सिद्ध नहीं हो, तुम रक्षक हो। भविष्य में जो विनाश होगा वो सिर्फ तुम्हारी वजह से रुकेगा। जर मी तुमचंच रूप आहे तर मी नाही पळणार ह्या गावापासून. हे गाव माझा धर्म आहे, हे गाव माझं कर्तव्य. मी इथेच. सिद्ध, जब विश्वास जागता है तब भगवान को रूप लेने की जरूरत नहीं होती, वह तुम में प्रकट होता है। हे गाव माझं कर्तव्य आहे, माझा धर्म आहे. मला आशीर्वाद द्या देवा, या भूमीचा, या लोकांचा आणि तुझ्या परंपरेचा वारसा माझ्या मनात कायम ठेव. मेरी सुरक्षा तुम्हारे जरिए जारी रहेगी, युगों युगों तक, युगों युगों तक।